वेल सो हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगाबिट एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रोजच नवीन नवीन जॉब ओपनिंग नोटिफिकेशन घेऊन येत असतो. आपण एक ऑपॉर्च्युनिटी मुलांना सांगत असतो की त्यांच्यापर्यंत आपण एक माहिती पोहोचवत असतो की कोणती नोटिफिकेशन निघालेली आहे, तुम्ही याला अप्लाय करू शकता की नाही, तुमच्या ही कॅटेगरी किंवा तुमचं हे जे पण एज्युकेशन आहे त्याच्या रिलेटेड आहे की नाही. तर हे डेली प्रकारात आपलं चालत असतं. तर त्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, सो दॅट तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि जे पण तुमचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, बहीण भाऊ आहेत, जे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीची कंपनीची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा या चॅनलची माहिती द्या. ओके, तर आपण बघूया. बघा, एक नवीन नोटिफिकेशन इथे निघालेली आहे आणि ही आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची. याच्यामध्ये नॉर्मली बीएससी ॲग्रिकल्चर, जर कोणी विद्यार्थी असेल बीएससी ॲग्रिकल्चरचा, तर त्याच्यासाठी ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की टोटल नोटिफिकेशन काय आहेत, इम्पॉर्टंट डेट्स, सॅलरी स्ट्रक्चर, एज क्रायटेरिया, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि अदर पूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. काही गोष्टी मी इथे हायलाईट केलेल्या आहेत, ते इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि बाकी जे काही नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला जाऊ शकता. तिथून तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळून जाईल. तुम्ही या नोटिफिकेशनला डाउनलोड करा. तिथं तुम्ही या नोटिफिकेशन थ्रू एक थोडंसं गो थ्रू करा की या नोटिफिकेशनमध्ये एक्झॅक्टली काय काय आहे. कारण जवळपास 20-25 पेजेस आहेत आणि प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट डिटेल्स तुम्हाला सांगणं व्हिडिओ थ्रू पॉसिबल होणार नाहीत. सो म्हणून आपण एक थोडंसं इम्पॉर्टंट गोष्टी इथे हायलाईट करूया. ओके, बघा, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची ही नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट, 4 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, त्याची नोटिफिकेशन 4 वेगवेगळ्या पोस्ट याच्यामध्ये राहणार आहे. आता सीसीआय बेसिकली काय आहे, ते पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग एक कंपनी आहे जी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आतमध्ये येतं. याच्या पूर्ण भारतामध्ये 19 ब्रांचेस आहेत, 450+ ऑफिसेस आहेत आणि हेडक्वार्टर जे आहेत हे आहे सीबीडी बेलापूर, नवी मुंबईमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. कॅन्डिडेट टू इन्शुअर देअर एलिजिबिलिटी फॉर द पोस्ट, अप्लाय करण्याच्या अगोदर याने सांगितलं की तुम्ही तुमची एलिजिबिलिटी जे आहे ते इन्शुअर करून घ्या, चेक करून घ्या की तुम्ही या पोझिशनला अप्लाय करू शकता की नाही. मोड ऑफ अप्लिकेशन हे ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि याची जी वेबसाईट आहे ती आहे www.cotcorp.org.in. ही डायरेक्ट अप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल. सो व्हिडिओ बघितल्यानंतर डिस्क्रिप्शनला बघणं विसरू नका. इम्पॉर्टेंट डेट्स काय है सर, तो इम्पॉर्टेंट डेट्स जो है दोस्तों वो है ओपनिंग डेट ऑफ ऑनलाइन एप्लीकेशन, आप कब अप्लाई कर सकते हो, तो ये है 9 मे 2025. 9 मे पासून तुम्ही अप्लाय करू शकता आणि जी लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची ती आहे 24 मे 2025. म्हणजे 15-16 दिवसाचा तुमच्याकडे कालावधी आहे फॉर्म भरण्यासाठी. यूज ऑफ मोबाईल फोन अँड अदर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस बॅन. जेव्हा पण आपण एक्झामला जातो तर त्याच्यामध्ये स्मार्ट वॉच, अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, मोबाईल हे चालत नाही. असं असेल तर तुम्ही गिल्टी होणार आणि तुम्ही कोणत्याच नेक्स्ट एक्झामला अप्लाय करू शकत नाही सीसीआयच्या, असे यांनी सांगितलेलं आहे. डिटेल ऑफ पोस्ट, तर बघा याच्यामध्ये 4 पोस्ट आहेत. मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग, यामध्ये टोटल 9 वॅकन्सीज आहेत. जे एसटी साठी 1, ओबीसीला 2, एससीला 1, ईडब्ल्यूएसला 1, अनरिझर्व कॅटेगरीला 4. बॅकलॉग 1 वॅकन्सी यांची होती. टोटल 10 वॅकन्सीज आहेत. अप्पर एज लिमिट जे आहेत, मॅक्झिमम एज जे आहे ते 30 वर्षाचं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागेल, तर MBA इन ॲग्रिकल्चर, बिझनेस मॅनेजमेंट किंवा ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड तुमचं MBA इथे लागणार आहे. सेकंड पोस्ट जी आहे ती आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट रिलेटेड. इथे नंबर ऑफ पोझिशन जे आहेत ते आहे 7. एसटीला 1, एससीला 1, ओबीसीला 1, ईडब्ल्यूएसला 1 आणि अनरिझर्व कॅटेगरीला 3 वॅकन्सीज आहेत. इथे परत बॅकलॉग वॅकन्सीज होत्या, ओबीसीची 1 आणि एसटीची 2. टोटल अशा ह्या 10 पोस्ट यावर्षी भरल्या जाणार. मॅक्झिमम एज लिमिट इथे सुद्धा 30 वर्षाचं आहे. CA किंवा CMA ज्या विद्यार्थ्यांचं झालं असेल असे सर्व विद्यार्थी या पोझिशनला अप्लाय करू शकतात. थर्ड जे आहे ती आहे सर्वात इम्पॉर्टंट, जे आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. टोटल 115 पोस्ट याच्यामध्ये आहेत या वर्षीच्या, जे डिवाइड होतात SC, ST, EWS, अनरिझर्व, ठीक आहे.
काही PWDच्या वॅकन्सी सुद्धा आहेत, काही बॅकलॉगच्या वॅकन्सी होत्या. टोटल 125 या वर्षी पोस्ट भरला जातील. नंबर ऑफ अप्पर एज लिमिट याचं ते 30 आहे. आणि BSc ॲग्रिकल्चर जर कोणाचं झालं असेल 50% आणि 45% डिपेंडिंग ऑन द कॅटेगरी, ते सर्व विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. आणि लास्ट पोस्ट जी आहे ती आहे ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब. SC ची एक पोस्ट, OBC ची एक पोस्ट, टोटल 2 पोस्ट याच्यामध्ये राहणार आहेत. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन, म्हणजे ज्यांचं पॉलिटेक्निक झालं आहे इंजिनिअरिंगच्या फॉर्ममध्ये, तर ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. थर्ड नंबरची जी पोस्ट आपण सांगितली ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, तर याचा जो मोड ऑफ एज्युकेशन आहे तो आहे 10th, नंतर 12वी आणि 3 वर्ष तुमचं BSc, या प्रकारचं एज्युकेशन असायला पाहिजे. इम्पॉर्टंट नोट्स यांनी काय दिलं आहेत, आणि सर्वात इम्पॉर्टंट नोट्स प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ती आहे EWS कॅटेगरीसाठी 8 लाखापेक्षा इन्कम कमी असायला पाहिजे, आणि जे तुम्हाला रेडमध्ये हायलाइट झालेलं दिसत आहेत ते कंडिशन तुमच्या सॅटिस्फाईड असायला पाहिजे. नंतर PWD विद्यार्थ्यांसाठी इथं 3-4 ब्लॉक तुम्हाला दिले आहेत. जे विद्यार्थी PWD कॅटेगरीमध्ये येतात त्यांना हे बघायचं आहे, त्यांना हे वाचायचं आहे. सर्व्हिस कंडिशन्स काय असेल तर स्केल पे आजच्या तारखेला मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग 30,000 ते 1,20,000 इथे यांचं सॅलरी स्ट्रक्चर राहणार. मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंटसाठी 30,000 ते 1,20,000 परत सेम. ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह 22,000 पासून 90,000 पर्यंत यांचं सॅलरी स्ट्रक्चर राहील. ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब 22 ते 90,000 याचं सॅलरी स्ट्रक्चर राहणार. प्रोबेशन पिरियड जो आहे तो आहे 12 महिन्याचा, 1 वर्षाचा, आणि याच्यासोबत तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड सुद्धा लिहून द्यायचा आहे. प्रोबेशन पिरियड बद्दल यांनी एक गोष्ट आणखी क्लिअर केलेली आहे की 12 महिन्याचा म्हणजेच 1 वर्ष तुमचा ऍक्टिव्ह सर्व्हिसचा फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग ऍक्टिव्ह सर्व्हिसचं तुमचं प्रोबेशन राहील, आणि त्याच्यानंतर हे पूर्ण अधिकार CCIला राहील की तो तुम्हाला परमनंट सीट देणार की नाही, कन्फर्म करणार की नाही. असं नाही की 1 वर्ष तुमचा जॉब झाला, प्रोबेशन तुम्ही कंप्लीट केलं म्हणजे तुम्हाला परमनंट जॉब तिथे मिळाले. दॅट्स डिपेंड ऑन युअर परफॉर्मन्स थ्रू आउट द 1 year अँड द मॅनेजमेंट. सर्व्हिस बॉन्ड इथे आहे, 3 वर्षाचा तुमचा सर्व्हिस बॉन्ड लिहिला जाईल, आणि इन केस जर तुम्ही तो सर्व्हिस बॉन्ड तोडला तर 3 महिन्याचा जो पण तुमचा बेसिक पे आहे तर बेसिक पेचा 3 महिन्याची पेनॉल्टी तुमच्यावर बसेल. एलिजिबल कंडिशन कोण कोण अप्लाय करू शकतात, भारताचा नागरिक असायला पाहिजे. मार्केटिंग आणि एज तुमचं दिलेलं आहे मॅक्झिमम 30 वर्ष आहे, तो क्रायटेरिया एज क्रायटेरिया सॅटिस्फाय झाला पाहिजे. आणि हा जो एज क्रायटेरिया आहे हा जनरल ओपन कॅटेगरीसाठी असतो. देन डिपेंड्स ऑन द कॅटेगरी काही एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळतं. जसं SC आणि ST विद्यार्थ्यांना 5 वर्ष म्हणजे 30 + 5 35 वर्ष. OBC विद्यार्थी जे नॉन क्रिमिलियरमध्ये येतात ते 3 वर्ष म्हणजे 30 + 3 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. एक सर्व्हिसमॅनना 3 वर्षाचं, पर्सन विथ डिसेबिलिटी यांना 5 वर्षाचं हे एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे. त्यानंतर अदर काही इम्पॉर्टन्स म्हणजे अप्लिकेशन फीज आणि इंटिमेशन चार्जेस. तर यानी जनरल EWS आणि OBC विद्यार्थ्यांसाठी अप्लिकेशन फीज आहे 1,000 रुपये. इंटिमेशन चार्जेस आहे 500 रुपये, टोटल 1,500 रुपये फीज लागणार. SC ST विद्यार्थ्यांना आणि PWD विद्यार्थ्यांना अप्लिकेशन फीज नाही आहे, पण इंटिमेशन चार्जेस आहे 500 रुपयाच्या स्वरूपात, 500 रुपये यांना फीज लागणार. त्यानंतर रिफंडेबल नाही आहे फीज. ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला फीस भरायची आहे आणि ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला अप्लिकेशन सादर करायचे आहे. त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर तुम्हाला जायचं आहे www.kotcorp.org.in, आणि मी अगोदरच सांगितलं की याची डायरेक्ट अप्लिकेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो यू डोंट नीड टू गो एनिवेअर. कोणती वेबसाईट तुम्हाला सर्च करायचं काम नाही आहे. त्या लिंकला क्लिक केलं तुम्ही डायरेक्टली अप्लायच्या फॉर्मवर जाणार, रजिस्ट्रेशनच्या फॉर्मवर जाणार. सो डिस्क्रिप्शनला विसरू नका चेक करणं. त्यानंतर कॉल लेटर आणि रिटर्न टेस्ट बद्दलची इन्फॉर्मेशन हे सर्व तुम्हाला वेळोवेळी माहिती पडेल वेबसाईटवर. सेंटर, वेन्यू हे सर्व डिटेल्स तुमच्या कॉल लेटरवर राहील. कॉल लेटर तुम्हाला मेसेज आणि मेल थ्रू कन्वे करण्यात येईल. काही गाईडलाईन्स दिल्या यांनी या नोटिफिकेशन बद्दल. छोट्या छोट्या गाईडलाईन्स आहेत. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट लिस्ट विल बी पुट ऑन द CCIच्या वेबसाईटवर दिला जाईल.
नेसेसरी इन्फॉर्मेशन जे पण आहे ते सुद्धा तुम्हाला www.quadcorp.org.in या वेबसाईटवर मिळत राहील. सिटी कोणत्या आहेत पेपर देण्यासाठी, तर मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, न्यू दिल्ली, चेन्नई, लखनौ, चंदीगड, कोलकाता, बेंगलुरू, अहमदाबाद, पटना आणि जयपूर या 11 सिटीज आहेत जिथे जाऊन तुम्ही पेपर देऊ शकता. तर एकदा सिटी फॉर्म भरण्याच्या अगोदर एकदा सिटी चेक करा तुमचा नियर बाय आहे का, आणि जर तुमचा दूर असेल तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तिथे जाऊ शकता का, अदरवाईज तुमचे 500 किंवा 1500 रुपये वेस्ट जाऊ शकतात. जनरल काही कंडिशन्स दिल्या आहेत की एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं असायला पाहिजे, पर्सेंटेज तुमचे व्यवस्थित असायला पाहिजे, मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही सॅटिस्फाय केला पाहिजे. जर तुमची मार्कशीट CGPA, OGPA किंवा SGPA दाखवत असेल तर त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला पर्सेंटेजमध्ये करायचं आहे, राऊंड अप करायचं आहे 2 डेसिमल पॉईंट पर्यंत. मल्टिपल पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकत नाही. इम्पॉर्टंट वन, कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली फॉर 1 पोस्ट. मल्टिपल अप्लिकेशन विल बी समरली रिजेक्टेड. तुम्ही कोणत्याही एकाच पोस्टला अप्लाय करू शकता. मेक शुअर दिस थिंग. एज, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, कॅटेगरी बद्दल इन्फॉर्मेशन, त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी कोणत्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये असाल तर त्याचा तुम्हाला NOC लागेल, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. ठीक आहे, अशा बेसिक डिटेल्स याने दिलेले आहेत. त्यानंतर मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज अनरिझर्व, EWS आणि OBC विद्यार्थ्यांसाठी 40%, SC, ST, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 35%चं एज क्रायटेरिया दिलेला आहे. देन काही अदर टर्म्स आहेत जे तुम्ही रीड करू शकता. ओके, देन आहे तुमचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न. हा सर्वात इम्पॉर्टंट, कारण पेपर द्यायचा असेल, एक्झाम क्लिअर करायचं असेल तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की सिलेबस काय आहे, पेपर कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे आणि त्याचं किती याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये डिवायडेशन होणार आहे. तर बघा, चारही पण पेपरचा फॉर्मॅट सेम आहे. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला बाकी कळून जाईल. पेपर 5 पार्ट्समध्ये डिवाइड होणार. 120 ऑब्जेक्टिव्ह MCQ टाईप याचे क्वेश्चन राहणार प्रत्येक, आणि 120 मिनिट राहील. 2 तासाचा पेपर, 120 टोटल क्वेश्चन्स. 120 क्वेश्चन 2 सेक्शनमध्ये डिवाइड होणार. 60 क्वेश्चनचा सेक्शन वेगळा, 60 सेक्शनचा सेक्शन वेगळा. प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क दिला जाईल आणि प्रत्येक चुकलेला क्वेश्चनसाठी 1/4 म्हणजे 0.25 मार्क्स डिडक्ट केल्या जाईल. एकाच सांगतो, बाकीच्यांचं तुम्हाला लक्षात येईल. बघा, सेक्शन काय आहे. पहिला सेक्शन आहे तुमचा इंग्लिश, दुसरा आहे रिझनिंग, थर्ड आहे ॲप्टिट्यूड, चौथा आहे जनरल नॉलेज आणि 5वा आहे जे पण ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत असाल त्याच्या रिलेटेड सब्जेक्ट नॉलेज, म्हणजे तुमचं टेक्निकल सिलेबस. आता हे जे 4 सेक्शन आहेत तर प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. इंग्लिशचे क्वेश्चन राहणार 50, रिझनिंगचे क्वेश्चन राहणार 50, क्वांट ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन राहणार 50 आणि जनरल नॉलेजचे सुद्धा क्वेश्चन राहणार 50. असे याचे 60 क्वेश्चन 60 मार्क्ससाठी विचारले जाईल एका तासाच्या टाईममध्ये. आणि जो सेकंड अवर आहे तो आहे तुमचा सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन. त्याला सुद्धा प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स आहे. 60 क्वेश्चन आहे, 60 मार्क्स आहे. ठीक आहे, आणि हा त्याचा सिलेबस सुद्धा याने दिलेला आहे. सेकंड जी पोस्ट आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंट, याला सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे. 5 सेक्शन राहणार. हा 4 सेक्शन 1 आणि एक टेक्निकलचा सेक्शन. याच्यामध्ये अकाउंटिंग रिलेटेड सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला असायला हवं आणि त्याचा जो सिलेबस आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे. थर्ड जी पोस्ट आहे ती आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह. याचा सुद्धा एक्झाम पॅटर्न सेम आणि टेक्निकलमध्ये तुम्हाला विचारला जाणार काय, ॲग्रिकल्चर, मार्केटिंग, ट्रेड अँड प्रॅक्टिसेस. हा तुमचा सेक्शन राहील थर्ड पोस्टसाठी. आणि देन लास्ट वन बट नॉट द लिस्ट, ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब. सेम स्ट्रक्चर आणि विचारला जाईल तुम्हाला क्वेश्चन फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आणि इन्स्ट्रुमेंटेशन. त्याचा सुद्धा सिलेबस इथे दिलेला आहे. ओके, तर हे झालं आपली नोटिफिकेशन कंप्लीट. आय होप की तुम्हाला या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते सर्व कळायला असेल. तुम्ही या नोटिफिकेशनला तुम्हाला वाचायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक नोटिफिकेशनला बघू शकता. तिथे क्वेश्चन शीट, प्रॅक्टिसेस, क्विजेस, मल्टिपल गोष्टी आमच्या टेलिग्राम चॅनलला येत असतात, त्याला तुम्ही जॉईन करा. तर हा आहे तुमचा CCI बद्दलची इन्फॉर्मेशन.
व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला बघत राहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.